दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळ यांनी आज ईडीच्या कार्यालयात हजेरी लावलेली आहे। गेल्या जवळपास अर्ध्या तासांपासून भुजबळांची चौकशी सुरू आहे। या प्रकरणी त्यांचे पुतळे पंकज भुजबळ आणि पुत्र समीर भुजबळ यांची आधीच चौकशी करण्यात आली आहे। पंकज भुजबळ तर अजूनही अटकेत आहेत। दरम्यान आज सकाळी छगन भुजबळ यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक झाली। तिकडे राज्याच्या अनेक भागातून प्रामुख्याने भुजबळांचा मतदारसंघ असणाऱ्या येवल्यातून मोठ्या संख्येने भुजबळांचे समर्थकांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केलेली आहे। भुजबळांची गाडी येता समर्थकांनी सरकार विरोधात बघता पोलिसांनी आधीच बंदोबस्त वाढवला होता। त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की पूर्ण पक्ष शरद पवारांच्या साहेबांच्या आदेशानुसार आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे, भुजबळ साहेबांच्या वरती असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचा खालनं वरपर्यंतचा कार्यकर्ता हा साहेबांबरोबर आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात ईडी कार्यालयासमोर आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहे। सागर, आपण बघतोय छगन भुजबळ जे आहेत ते आता ईडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। कुठल्याही प्रकारच्या चौकशीला आपण सामोरं जायला तयार आहोत आणि अर्थातच त्यानुसार छगन भुजबळ तिथे पोहोचले आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात तिथे त्यांचे समर्थक देखील आहेत। एकूणच बंदोबस्त टाईट असणार आहे। काय आताची परिस्थिती आहे, जरा सविस्तर सांगा। मृदुला, छगन भुजबळ आले त्यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे वेगवेगळे विधान परिषदेचे आणि विधानसभेचे आमदार होते। पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे असोत किंवा धनंजय मुंडे असोत ह्या सगळे जे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसल्या मधले सगळ्यात वरच्या फळीतले जे नेते आहेत त्यांनी मात्र दिसलेले नाही यात। भुजबळांबरोबर दुसऱ्या फळीतले नेते आमदार आहेत ते आवर्जून मात्र दिसले। त्याचवेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते। जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण या भागामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। समूहाने कुठल्याही कार्यकर्त्यांना जमून देत नाही आहेत। त्यांना ईडीच्या ऑफिसपासून साधारणतः 500 ते 1 किलोमीटर दूर, 500 मीटर ते 1 किलोमीटर दूर असं ठेवण्यात आलेलं आहे। आपल्यासमोर अजित आहे। अजित हा पूर्ण ईडीचा हे करतो। अजित, कशा पद्धतीने आता इन्क्वायरी सुरू आहे भुजबळांची, कशा पद्धतीने आता मुद्द्यांना घेरलं जातं भुजबळांना? सागर, साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये भुजबळांची इन्क्वायरी सुरू होणार आहे। आजचा सुरुवातीचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांचे मित्रमंडळी असतील किंवा जे कंत्राटदार आहेत, ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत त्यांना जी कंत्राटं मिळाली त्यांना ती कंत्राटं कशी दिली, त्यांनी त्यामध्ये काय फायदा मिळवला आहे का, त्या पद्धतीनं नातेवाईक म्हटल्यावर की समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ जे आहेत त्यांची यादी चौकशी झालेली आहे। समीर भुजबळ जे आहेत ते आता आतमध्ये आहेत, पण नेमकं छगन भुजबळ यांनी यांचा अधिकारांचा वापर करून प्राथमिक अंदाज जो आहे ईडीचा 137 कोटींचा जो गैरव्यवहार झालेला आहे त्यांचा कुठे हिशोब लागलेला नाही आहे, तर त्या बाबतीत छगन भुजबळ यांची इन्क्वायरी करण्यात येणार आहे। साधारणपणे भुजबळांनी महाराष्ट्र सदन घोटाळा असेल किंवा हेक्सवर्ल्ड असेल किंवा दिविशा एंटरप्राइज असेल या संपूर्ण चेनमार्फत कसे पैशांचे व्यवहार केले, जसं आपल्याला माहिती आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं त्यानुसार की छगन भुजबळांनी जी एखादी समजा जो कंत्राटदार आहे तो छगन भुजबळांच्या कुठल्या एक्स कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या बदल्यात त्याला कंत्राटं मिळतात। मग ती कशी काय ती इन्व्हेस्टमेंट कोणी केली होती, का केली होती आणि त्या बदल्यामध्ये त्यांना हे काम का देण्यात आलं, या सर्वाची राऊंड टेबल इन्क्वायरी सुरू आहे। साधारणपणे आजचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं जे चमनगड ग्रुप आहे किंवा इतर जे ग्रुप आहेत त्यांना कंत्राट दिली आणि त्यांच्याच नातेवाईकांनी त्या संपूर्ण जो बांधकाम होतं त्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्ट घेऊन आणि पुढे सब कॉन्ट्रॅक्ट दिली आणि त्यामुळे जवळपास 100 कोटींचं नुकसान हे स्टेट गव्हर्नमेंटला झालेलं आहे। पण त्याही पुढे जाऊन 137 कोटी जे आहेत ते कुठून आलेले आहेत ह्याचा हिशोब लावण्याचा किंवा या संबंधित डॉक्युमेंट्स भुजबळांना आणायला सांगितले होते आणि त्यानुसार डॉक्युमेंट्स घेऊन भुजबळ आलेले आहेत। आज प्राथमिकपणे त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये कोणाकोणाला कंत्राट दिली आणि त्या बदल्यात त्यांना जो फायदा मिळालेला आहे, जे ईडीकडे पुरावे आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत त्या आधारे भुजबळांना ते प्रश्नोत्तरे करणार आहेत। ही सगळी माहिती आता आपल्यासमोर येते आहे की भुजबळांची चौकशी कशा पद्धतीने केली जाते। मृदुला, निश्चित सागर, आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं चौकशीला सामोरे जात आहेत मात्र मोठ्या प्रमाणात समर्थक तिथे जमलेले आहेत, घोषणाबाजी करतायत, त्यामुळे कुठल्या प्रकारचा तणाव निर्माण झालेला आहे का, काय अधिक माहिती द्याल या संदर्भात? खरं आहे, कारण की भुजबळांची विशेषतः राजकीय
जो करिअर आहे, राजकीय प्रवास जर पाहिला तर मुंबईतून सुरू झालेला आहे आणि कालांतराने तो नाशिकपर्यंत पोहोचलेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये त्यांची संघटना सक्रिय आहे. त्याच्यामुळे विशेषतः आत्ता जे कार्यकर्ते आलेले आहेत ते मुंबईमधील आहेत आणि नाशिकमधून त्यांच्या मतदारसंघातून आलेले कार्यकर्ते आहेत. त्यांना सगळ्यांना लांब ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे पोलीस तर सतर्क तर आहेच आहेत, पण कार्यकर्त्यांना मात्र समूहाने जमवून देत नाही आहेत. कार्यकर्ते आता सगळे जे दूरवर थांबलेले आहेत की भुजबळ कधी एकदा खाली येत आहेत याची वाट पाहत आहेत. तणाव आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. सागर, या संदर्भातल्या अधिकाधिक अपडेट्स आपल्याकडून घेत राहू. तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.